गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? नमस्कार. तर आज संडे आहे. आज असं काय प्लॅन नाही केलाय आम्ही की काय करायचं दिवसभर. बघू जसं काही ठरेल तसं आम्ही प्लॅन करू. तरी आमचा संडेचा दिवस कसा जातो, आम्ही काय काय करतो, आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवू. आणि आजचा व्ह्यू खूप छान आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे. ऊन नाही आहे, पाऊसही नाही आहे, पण वातावरण खूप छान असं थंड छान वाटतंय. तुम्हाला दाखवते मी, बघा. आजचा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतंय, असं बघायला खूप छान थंड वातावरण. आमचे अहो गेलेत आंघोळीला. आता त्यांचं झाल्यावरती मग मी रेडी होईल. मग बघू काय ठरतंय आमचं संडेला आम्ही काय करू, काय प्लॅन करू. बघू तसं कळवू तुम्हाला काय काय ठरतं आमचं. तर भेटूया. तर आज आम्ही करतोय बीटरूट आलू पराठा. काहीतरी नवीन ट्राय करतोय. आधी आम्ही बीटरूटची पुरी करणार होतो, पण जरा प्लॅन चेंज केला आम्ही की आता वातावरण थोडं बदललंय, तळलेलं वगैरे जास्त खाण्यापेक्षा आपण थोडंसं वेगळं काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही आमचं ट्राय करतोय काहीतरी नवीन. तर आम्ही बीटरूटची आलू पराठा करतोय. तर आता तुम्हाला दाखवते. आता आम्ही हे बीटरूट मिक्सरमधनं काढून घेतलंय. जी ह्याची पेस्ट पिठामध्ये टाकून आम्ही बाइंड करणार आहे. आणि इथे लावलेले आहेत आलू बॉईल करायला. आता आलू बॉईल झालेत की त्याची भाजी करणार आहे. आम्ही हे आलू स्मॅश केलेले आहेत आणि हा मिरचीचा ठेचा पण केलाय. तर आधी मी सगळ्यात पहिलं आलूची भाजी करून घेते. जे आपण पराठ्यासाठी करतो ना, तीच आलूची भाजी. आणि पराठ्यासाठी पीठ तयार आहे, लाल लाल पराठे. तर बघू आता रेसिपी. आता हे तेल गरम झालंय, मी त्यात जिरे मोहरी टाकते. ह्याच्यात थोडे कमीच टाकायचे, कारण मग आपल्याला ते पराठा बेलता आला पाहिजे. आता हा ठेचा त्याच्यात टाकणार. आता हे आलू त्यात टाकायचे सगळे. आता याच्यामध्ये मी फक्त चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकली आहे. आता याला प्रॉपर वाफवून घ्यायचं भाजी व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आपण टाकूयात, थोडं चवीसाठी. आणि थोडं कांदा अंबारी मसाला, आणखीन थोडासा, बस. आता याला व्यवस्थित वाफवू आणि मग ही थंड करायला ठेवू भाजी. आणि जेव्हा ही भाजी थंड होईल तेव्हा आपण त्याचे पराठे लाटू. गरम भाजी सोबतच पराठे केले ना का पराठे फुटतील. हे पराठे रेडी आहेत. हे लोणचं, शेजवान चटणी, शेंगदाणा चटणी. आता आपण हे माझ्या मिस्टरांना देऊया, बघूया कसे झाले. खाऊन सांगा कसे झाले. तरी नवीन ट्राय केलंय आणि म्हणजे पहिल्यांदा टाकले. नॉट बॅड.
बीटची टेस्ट येते याच्यावर थोडं, बट ठीक लागतात खायला, एवढं पण काय वाईट नाही. मस्त. आता पराठे वगैरे रेडी आहेत, आता आम्ही खातो, भेटूया नंतर. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे, तर आम्ही थोडं विचार केला की घरातले ड्रायफ्रूट्स वगैरे संपले, तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेऊन यावेत, तर आम्ही चाललो बाहेर, तर तुम्हाला दाखवू. बाय. ड्रायफ्रूट हाऊसमधनं आम्ही फक्त बदाम आणि खजूर घेतले. आम्हाला अजूनही अक्रोड वगैरे पाहिजे होते, पण आम्हाला ते तिथे नव्हते, त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल नव्हतं. आम्ही ड्रायफ्रूट हाऊसमधनं एवढंच घेऊ शकलो, कारण आम्हाला जे हवं होतं तिथे त्यांच्याकडे ते स्टॉक अवेलेबल नव्हता. आणि मग आम्ही तिथनं गेलो फ्रोझन बॉटलला. आम्ही एक शेक आणि आईस्क्रीम वगैरे ट्राय केली तिथली. मग घरी परत आलो. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.